जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील महेंद्र पब्लिक स्कूलचा अनोखा उपक्रम। नंदुरबारची नॅशनल फ्लॉवर बॉल खेळाडू कुमारी कन्या मराठे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी भारतातील 10 खेळाडूंची निवड करण्यात आलेली होती। या स्पर्धेत आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडू कुमारी कन्या अमित मराठे हिने कन्याकुमारी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे कर्णधार पदाची जबाबदारी अगदी उत्कृष्ट प्रकारे आपले निदर्शन दाखवून महाराष्ट्र राज्यासाठी सुवर्ण चषक मिळविला। या उत्कृष्ट कामगिरीमुळे युरोपमधील फिनलँड येथे होणाऱ्या फ्लोअरबॉल वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कुमारी कन्या अमित मराठे तिची निवड झाली। तसेच आता नुकत्याच सिंगापूर येथे पार पडलेल्या ओपन आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेत सुद्धा नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागातून भारताचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी बजावली। आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या क्रीडा खेळाडूंना प्रेरणादायी बाब असल्यामुळे नंदुरबार येथील महेंद्र पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कुमारी कन्या अमित मराठे हिच्या हस्ते करण्यात आले। यामागचा हेतू एवढाच होता की अशा खेळाडूंना आपण मानसन्मान देऊन त्यांची इच्छाशक्ती अधिक वाढवू शकतो। सदर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर शाळेत देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमाप्रसंगी सुद्धा कुमारी कन्या अमित मराठे हिला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी महेंद्र पब्लिक स्कूलचे चेअरमन केतन शहा, सचिव सौ पिनल शहा, नंदुरबार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ रत्ना रघुवंशी, नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित मराठे, लॉयन्स फेमिनाच्या अध्यक्षा श्रीमती मिनल मसावदकर, माजी अध्यक्षा सौ हिना रघुवंशी, माजी अध्यक्षा डॉक्टर सौ तेजल चौधरी, माजी अध्यक्षा सौ सुप्रिया कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते। महेंद्र पब्लिक स्कूलचे प्राचार्य अरुण पाटील तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर वर्ग यांचे सर्वांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। Really grateful that I'm here. Special thanks to Peenal ma'am. I really enjoyed all the performances. I would really appreciate the children, and that's all. I'm really grateful that I'm here today. I would like to thank my parents first, as they have supported me all my journey. I would really like to request all the parents that they should support their children in sports, and I will request children as well to be in sports, as it is very helpful to find your qualities, what you are good in. And special thanks to everyone. Thank you.